जो पण लढणार तो पडणार, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत, एसी मध्ये हवा खात. पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं. मला वाटतं ही शिवसेना आहे, ज्याला मोठं करता येतं त्याला छोटं सुद्धा करायला शिवसेनेला चांगलं जमतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी लढत आपली होणार आहे संभाजीनगरची, मला असं वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाहीये. आता तू 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 लढ तू लढ तू लढ असं चालू आहे. मी लढतो कोणी म्हणत नाही, तू लढ चालू आहे. आणि याला कारणही तसे आहेत. उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं. उद्धवजींचं सरकार असताना या शहरासाठी तब्बल 2100 कोटी रुपये निधी आपण आणलेला होता. या 2100 कोटीमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजीनं स्वतः उद्घाटन करून, स्वतः पाहणी करून, दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट केलं, या शहरात सिवरेज प्लांट केलं, या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली, या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होतंय. या शहरात जवळपास 40,000 LED लाईट्स लावले गेले. या शहरातले रस्ते दुपदरीचे 4 पदरी झाले, अनेक उद्यानं विकसित झाले. आणि हे सगळं शिवसेनेनं केलेले लक्षात ठेवा. शिवसेनेचा महापौर असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं. इथं नंदकुमार घोडेले, कलाताई ओझा महापौर राहिलेल्या. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी येत असताना हे हरामखोर लोक आक्रोश मोर्चा काढत होते, आक्रोश मोर्चा. आता 8 दिवसाला आणि 9 दिवसाला पाणी येतं. यांचा आक्रोश, यांच्या डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण की समांतर जलवाणी त्यास खैरे साहेबांच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं, खरंच घेता येत नाही काँग्रेसला, खरंच घेता येत नाही. खूप केलंय काँग्रेसवाल्यांनी पण बोलतच नाही लोक. म्हणजे सोलापूर धुळे रस्ता मला आठवतो, मी खैरे साहेबांवर जात होतो, मणिशंकर अय्यर, ऑस्कर फर्नांडिस त्यास मंत्री होते, त्यांच्यावर जात होतो. त्या सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच. नगर नाक्याचा रस्ता सुद्धा आपले ते संरक्षण मंत्री होते AK अँटनी, त्यांनी केलेला, लक्षात ठेवा. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक. आम्ही काय बोलून घेतो शिवसेना, आम्हीच केलं, आम्ही म्हणून टाकतो. आमच्या संजय शिरसाट आमच्या त्यांनी टकलं केलं फक्त 50 लोकांचं. मी केलं म्हणतो. पण खैरे साहेबांबरोबर मी स्वतः अँटनीकडं, म्हणजे खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी जात होतो. 4 वेळेस 10 वेळेस पुण्याला मिलिटरीच्या कॅप्टन कडं, दिल्लीला सुद्धा अँटनीकडे गेलो आणि त्याच हा रस्ता झाला आहे. सोलापूर धुळे सुद्धा हा रस्ता जो झालेला आहे, जे आपले ऑस्कर फर्नांडिस काँग्रेसचे नेते होते त्यांच्यामुळे झालाय, लक्षात ठेवा. आता हे लोक नितीन गडकरी येऊन भाजपाला, पण नितीन गडकरीनं या ठिकाणी अटलजीच्या वाढदिवसाच्या दिवशी 8,000 कोटी रुपयाची कोनशिला लावली होती. 80 कोटीचं सुद्धा काम हे भारतीय जनता पार्टी करू शकलं नाही. पैठणच्या रस्त्याचं 10 वेळेस भूमिपूजन केलं नितीन गडकरीनं येऊन, आणि तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी येऊन, पण पैठणचा रस्ता सुद्धा झालेला नाही. परंतु शिवसेनेला 2100 कोटी रुपयाचा निधी आणला होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.